Hello my dear students. Now today we are going to study next question. Question number 16. In the figure, triangle PQR is an equilateral triangle. Point S is on segment QR. S is on segment QR such that QS is equals to 1 by 3 QR. This QS is equals to 1 by 3 times of QR. या QR च्या 1 by 3 times. Do that 9PS square. This PS square is equals to 7PQ square. आता वाचल्यानंतर तुम्हाला काहीच कळलं नसेल बघा. तर कळेल आता जसं जसं मी तुम्हाला सांगत जाईल. काय करायचंय फक्त बघा, आपल्याला पीएस आणि पीक्यू यांच्यातलं रिलेशन प्रूव्ह करायचंय. पीएस आणि ही पीक्यू. सगळ्यात पहिलं एक काम करायचं आपल्याला, या पीटीला फाइंड करायचं. बघा पीटी आपल्याला फक्त ह्याचं फायनल तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं काय करायचं. इथे आपल्याला हा ट्रायंगल घ्यायचा आहे. कोणता? पीटीएस. हा ट्रायंगल घ्यायचा पीटीएस. कळतंय का? हा पीटीएस बघा. तर या पीटीएस मध्ये पहिली तुम्हाला पीटी फाइंड करायची. पीटी लक्षात घ्या, कोणता ट्रायंगल फाइंड करायचा? हा वाला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ही पीटी फाइंड करावी लागेल पहिली, नंतर एसटी फाइंड करायची. दोन ही आणि ही एकदा मिळाली, पण कशाच्या फॉर्म मध्ये? ह्या पीक्यूच्या फॉर्म मध्ये. म्हणजे हिचं जे उत्तर असेल पीटी किती, एखाद्याने विचारलं पीटी किती आहे, तर आपण म्हणणार 3 टाइम्स पीक्यू, पीक्यूच्या फॉर्म मध्ये. एसटी किती आहे? एसटी ती पण तुम्हाला सांगता आली पीक्यूच्या फॉर्म मध्ये. ती समजा 1 by 2 टाइम्स ऑफ पीक्यू जे काय असेल. एसटी किती आहे? एसटी पीक्यूच्या अर्धी आहे. पीटी किती आहे? पीक्यूच्या 3 टाइम्स आहे. म्हणजे ह्या दोन्ही पण, ही पीटी पण काय करायची? पीक्यूच्या फॉर्म मध्ये पीटी काढायची आणि एसटी सुद्धा पीक्यूच्या फॉर्म मध्ये. म्हणजे एकदा पीटी आणि एसटी मिळाली की पायथागोरस वापरून आपण हे फाइंड करू शकतो. आपल्याला हे मिळेल. कळलं का त्याचं बेसिक काय? मग आता सगळ्यात महत्वाचं काय करायचं इथे, आता आपण काय करूयात, ही फाइंड करणार आहोत आपण. ही पीटी, पहिली पीटी. मग पीटी साठी आपण काय करणार? हा ट्रायंगल घेणार पीटी क्यू. मग इथे सांगूया आपण, पहिलं तर हे सांगून देऊ, पीक्यूआर इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल कोणता ट्रायंगल बघा? पीक्यूआर. हा पीक्यूआर पूर्ण त्यांनी दिले ना, पीक्यूआर इक्विलॅटरल. ट्रायंगल पीक्यूआर इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. पीक्यूआर इक्विलॅटरल आहे. मग जर इक्विलॅटरल असेल तर पीक्यू क्यूआर आणि पीआर इक्वल. देअरफॉर PQ is equals to QR is equals to PR. ह्या तिन्ही इक्वल, तिन्ही साइड्स. आता आपल्याला काय करायचं? इन ट्रायंगल PTQ बघा बरं का. आता PTQ इन ट्रायंगल, बरं एक मिनिट पहिले हे सांगा, हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर त्याचा हा हे सगळ्या साइड इक्वल साइड झाल्या. आता Q अँगल सांगा, हा PQT हा अँगल किती? मग अँगल Q is equals to 60 डिग्री. बघा ना, हा ह्या PQT मधला हा Q किती आहे? Q is equals to 60 डिग्री. अँगल Q 60 डिग्री आहे. आता पुढे काय करायचं बघा, अँगल क्यू झाला. आता इन ट्रायंगल पीटीक्यू, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल पीटीक्यू. बघा पीटीक्यू ट्रायंगल मध्ये अँगल क्यू आलाय 60. बघा अँगल क्यू आत्ताच आपण सांगितले क्यू 60. नंतर पीटीक्यू किती? पीटीक्यू अँगल पीटीक्यू 90. अँगल PTQ is equals to 90. कळतंय का? बघा हा पहिला 60, हा दुसरा 90, मग उरलेला हा तिसरा QPT. हा QPT किती येईल? हा अँगल हा वाला, हा अँगल येईल 30. देअरफॉर अँगल QPT is equals to, बघा QPT हा अँगल किती आला? 30 डिग्री आला. का बरं 30 आला? इथं म्हणायचं रिमेनिंग अँगल. हा 60 हा 90 म्हणजे उरलेला 30 आहे. त्याला म्हणायचं रिमेनिंग अँगल, उरलेला अँगल. रिमेनिंग अँगल, उरलेला अँगल. एक जर 30 एक 60, सॉरी एक 16 एक 90, तर उरलेला तिसरा 30 येईल. बिकॉज सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग त्यामधले हे दोन गेले म्हणजे उरलेला 30 डिग्री. ओके. आता बघा बाळांनो, आता आपल्याला काय करायचं? QPT झाला 30 डिग्री. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता पीटी मिळून जाईल. बघा पीटी इज इक्वल टू, कारण 60च्या ऑपोजिट. बघा हा ट्रायंगल कोणता म्हणला? 30 60 90 डिग्री ट्रायंगल. त्याच्यामध्ये मग हा 30च्या समोरची ही साइड येईल आणि 60च्या समोरची ही साइड येईल. मग आपण ही घेऊ अगोदर पीटी. मग 60च्या समोरची पीटी, हिच्या समोरची पीटी. मग पीटी काय? पीटी इज इक्वल टू, ही 60च्या समोरची साइड हायपोच्या किती असते? √3/2 टाइम्स. म्हणजे हायपो कोण आहे? पीक्यू. या हायपोटिनसच्या किती टाइम्स? √3/2 टाइम्स केलं तर आपल्याला पीटी मिळते. त्याला रिझन काय? साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. साइड कशाच्या ऑपोजिट आहे? 60 डिग्रीच्या. म्हणजे या 60 डिग्रीच्या समोरची ही साइड आहे पीटी. पीटी इज इक्वल्स टू, बघा ही 60च्या समोरची पीटी इज इक्वल्स टू √3/2 टाइम्स ऑफ PQ. ओके.
आता त्यानंतर पुढची आपल्याला फाइंड करायची बघा, आपण ही पीटीला पीक्यूच्याच फॉर्म मध्ये आणतोय. ठीक आहे, पीटी कोणत्या फॉर्म मध्ये आली? पीटी पीक्यूच्या फॉर्म मध्ये आली. आता एसटी काढायची, पण त्यासाठी अगोदर क्यूटी घेऊ आपण. क्यूटी बघा काय, ह्या 30च्या समोरची. मग क्यूटी इज इक्वल्स टू अँड क्यूटी इज इक्वल्स टू, बघा आता क्यूटी कोणाच्या समोरची? क्यूटी या अँगलच्या समोरची क्यूटी. मग क्यूटी इज इक्वल्स टू हाफ टाइम्स पीक्यू. ह्या हायपोटिनसचे किती टाइम्स? 30च्या समोरची साइड बघा, ही साइड 30च्या समोर आहे, ती या हायपोटिनसची किती असते? हाफ टाइम्स. इथं म्हणायचं साइड ऑपोजिट टू 30 डिग्री. 30 डिग्रीच्या समोरची साइड येते लक्षात. आता बघा बरं का, पीटी झाला, आता क्यूटी झाला. पीटी आणि क्यूटी दोन्ही झाले. आता आपल्याला एसटी फाइंड करायचं. एसटी मग इथे आपण म्हणूया एसटी इज इक्वल्स टू, बघा बरं का आता एसटी इज इक्वल्स टू, किंवा इथे घेतो मी एसटी इज इक्वल्स टू. एसटी कसं काढणार? ही एसटी ह्या क्यूटीतनं क्यूएस मायनस करा. क्यूटी मायनस क्यूएस, ह्या क्यूटी मधनं हा क्यूएस मायनस झाला म्हणजे उरलं एसटी. म्हणजे क्यूटी मायनस क्यूएस, क्यूटी मायनस क्यूएस. आणि त्याला रिझन द्या का बरं हे पॉसिबल आहे? कोलिनियर आहेत ते. क्यू एस अँड टी ऑल आर कोलिनियर पॉइंट, सो इट इज पॉसिबल. आता क्यूटी आणि क्यूएस व्हॅल्यू टाका. क्यूटी किती? क्यूटी आता झाली ना आपली, ही काय ही क्यूटी किती दिली? हाफ पीक्यू. बघा क्यूटीच्या जागेवर हाफ पीक्यू टाकून द्या. एसटी इज इक्वल्स टू इथे हाफ पीक्यू मायनस, कळतंय का? बघा क्यूटीच्या जागेवर क्यूटी टाकली इथे. आता क्यूएस म्हणजेच काय? क्यूएस ऑलरेडी दिलाय. क्यूएस 1/3 क्यूआर. क्यूएस जागेवर 1/3 क्यूआर. लक्षात घ्या बरं का. आता आपल्याला जर समजा हे दोघं पण जर दोघी इथे जर पीक्यू आले किंवा क्यूआर आले तर सोपंच आहे त्यांना मायनस करायला. मग इथे आपण नेक्स्ट स्टेपला काय करूया, इथे सांगा पण हे कसं काय, हे कसं आलं? तर इथे हे 1/3 क्यूआर कसं काय घेतलं आपण ह्या क्यूएसच्या जागेवर? तर इथे सांगा क्यूएस इक्वल्स टू 1/3 क्यूआर. क्यूएस इज इक्वल्स टू 1/3 क्यूआर. इट इज गिवन, हे दिलेला भाग आहे, गिवन पार्ट. इट इज गिवन पार्ट म्हणून त्याच्या जागेवर हे टाकलं आपण. कळतंय का? इथे टाकलं. आता 1/2 हे तर बघा एसटी इज इक्वल्स टू 1/2 पीक्यू. 1/2 पीक्यू आलं. आता मायनस, आता 1/3 क्यूआर. 1/3 तसंच ठेवा, पण क्यूआर काय बघा बरं, हे क्यूआर, हे क्यूआर. मग क्यूआर म्हणजेच काय? पीक्यू. क्यूआर म्हणजेच पीक्यू. मग क्यूआरच्या जागेवर पीक्यू टाका. क्यूआरच्या जागेवर परत पीक्यू टाकलं म्हणजेच काय? मग बघा बरं, इथे पीक्यू, हे पीक्यू तसंच, आणि ह्या क्यूआरच्या जागेवर पीक्यू आलं. हे पीक्यू आणि हे पण पीक्यू. येते का लक्षात? मग आता ह्या दोघांमधून आपण कॉमन, बघा ना मी सांगितलं तुम्हाला एसटी पण पीक्यूच्या फॉर्म मध्ये आणतोय आपण. आता बघा हे पीक्यू मध्ये म्हणजे एसटीची व्हॅल्यू आपल्याला पीक्यूच्याच फॉर्म मध्ये मिळणार आहे. पहिला पीटी बघा, पीटी कुठं होता? इथे पीटी आपण पीक्यूच्या फॉर्म मध्ये आणला. पीटी हा पीटी झाला. नंतर एसटी जो आहे तो पण पीक्यूच्याच फॉर्म मध्ये आणतोय आपण. मग आता बघा बरं, आता इथे काय करता येईल आपल्याला? इथे जो आहे 1/2 घ्या, इथला हा पीक्यू बाहेर काढू आपण. मायनस 1/3 इथला बघा 1/2 उरला, 1/3 उरला. हा पीक्यू दोन्ही मधून बाहेर आला इंटू पीक्यू. आणि इकडे काय? एस टी. मग आता बघा बरं काय येईल इथे? मग हे 3 1 3 मायनस 2 1 2. बघा 3 1 3 वर आला, मायनस 2 1 2 वर आला, अपॉन 3 2 6 इथं खाली 6 आणि इंटू काय? हा पीक्यू जसाच्या तसा. मग त्याला सोडवलं आपण हा ब्रॅकेट. मग आता एस टी इज इक्वल्स टू 3 - 2 1 अपॉन हा 6 आणि इंटू इथे पीक्यू म्हणजे पीक्यू वर आला. हा पीक्यू एक पीक्यू अपॉन 6 म्हणजे ह्याचं हे आलं बघा एस टी. कशाच्या फॉर्म मध्ये आलं एस टी? पीक्यू अपॉन 6. म्हणजे बघा आपला पीटी पण, हा पीटी पण कशाच्या फॉर्म मध्ये आला? पीक्यूच्या. आणि एस टी पण पीक्यूच्या. बघा ना पीटी आला आणि एस टी आला. लक्षात येते का? बघा पीटी आणि एस टी. ह्याला फार झालं तर तुम्ही नंबर द्या 1, ह्याला द्या नंबर 2. म्हणजे 1 मध्ये पीटी आहे आणि 2 मध्ये एस टी आहे. पीटी आणि एस टी मिळालं. सरळ आता पायथागोरस वापरायचं पीटीएस मध्ये. मग इथे म्हणा इन राईट ट्रायंगल पीटीएस. बघा बरं या पीटीएस ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम काय येतं पायथागोरस थिअरमने? पीएस चा स्क्वेअर इज इक्वल्स टू पीएस स्क्वेअर. या पीएस चा स्क्वेअर इज इक्वल्स टू पीटी स्क्वेअर प्लस एसटी स्क्वेअर. पीटी स्क्वेअर प्लस एसटी स्क्वेअर. लक्षात घ्या
ह्या PS चा स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर, PT प्लस ST स्क्वेअर. चला व्हॅल्यू टाका. PT काय √3/2 इंटू PQ, √3/2 इंटू PQ. याचा पूर्ण याचा काय स्क्वेअर, PT म्हणजे ह्या पूर्ण याचा स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. ST काय हा PQ अपॉन 6 इथे आहे, PQ अपॉन 6 आणि ह्याचा काय ST चा स्क्वेअर म्हणजे ST स्क्वेअर म्हणजे PQ अपॉन 6 चा स्क्वेअर. ST म्हणजे PQ अपॉन 6 त्याचा स्क्वेअर. आता लक्षात घ्या बरं का, इथे काय येईल बघा, √3 चा स्क्वेअर 3 अपॉन 2 चा स्क्वेअर 4 आणि इथं PQ चा स्क्वेअर PQ स्क्वेअर प्लस इथे बघा PQ चा स्क्वेअर PQ स्क्वेअर अपॉन 6 चा स्क्वेअर 36 आणि हा PS स्क्वेअर जसाच्या तसा. आता याच्यात साधारणतः आपण काय करू शकतो, इथे बघा खाली 36 आला म्हणजे याला 36 आणण्यासाठी इथं 9 ने मल्टिप्लाय डिवाइड करा, इथे इंटू 9. जर मल्टिप्लाय केलं तर डिवाइड पण 9 ने न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. मग काय लिहिते बघा, 9 3 जा 27, त्याच वेळेस खाली 9 4 जा 36 करावं लागेल आणि हा वरचा PQ स्क्वेअर तसाच प्लस हे जसंच्या तसंच ठेवा, PQ स्क्वेअर अपॉन 36. हे कळलं का बरं केलं, अरे इथे 4 आहे ना, मग इथे 36 आहे, सारखे आणायचे ना आपल्या डिनॉमिनेटर म्हणून ह्याला 9 ने मल्टिप्लाय, मग इथे 9 तर वर पण 9 म्हणजे काहीच होणार नाही त्याला. मग आता दोघांचा बेस सेम आला 36. मग काय येईल बघा बरं, आता इथे काय येईल मग 27, हे दोन्ही मधला PQ स्क्वेअर जर कॉमन काढला किंवा तसाही ठेवला तरी चालेल, 27 PQ स्क्वेअर प्लस 1 PQ स्क्वेअर. बघा 27 PQ स्क्वेअर प्लस हा प्लस 1 PQ स्क्वेअर इथला आणि अपॉनचा हा 36 जसाच्या तसा. आता बघा बरं का, हे 27 आणि हा एक 28 म्हणजे 28 PQ स्क्वेअर आणि अपॉनला काय 36 अपॉन 36 असा आलाय आणि इकडे PS स्क्वेअर आहे. आता त्याला भाग द्यायचा आपल्याला. बघा काय येईल बरं, 4 7 जा 4 7 28, 4 9 जा 4 9 36 म्हणजेच काय आलं, P इथे लिहितो मी, इथे बघा हा PS स्क्वेअर इज इक्वल टू काय उरलं, PS स्क्वेअर इज इक्वल टू हे 4 7 जा 4 9 जा ह्याला भाग दिला, मग 7 PQ स्क्वेअर 7 PQ स्क्वेअर अपॉन खाली किती आलं 9, 9 ला इकडे पाठवा, 9 इंटू PS स्क्वेअर 9 PS स्क्वेअर आणि हा 7 PQ स्क्वेअर जसाच्या तसा. काय होतं बघा बरं, 9 PS स्क्वेअर इज इक्वल टू 7 PQ स्क्वेअर. कळलं का, काहीच नाही, फक्त काय करायचं, ह्या PT फाइंड करायचं आणि ST फाइंड करायचं. PT कोणत्या फॉर्म मध्ये, PQ च्या फॉर्म मध्ये PT आला, कळतंय. आणि हा जो ST आहे बघा QT मायनस QS, QT मायनस QS, QT काय हा फॉर्म PQ. तर काय केलं, हे PT घेतलं आपण कोणत्या फॉर्म मध्ये, ह्याच्या म्हणजे 60 च्या ऑपोजिट वाली साइड या हायपोटेनसची किती टाइम्स इथं लिहिलं. नंतर आपण ही झाली, आता ही फाइंड झाली, आता ही फाइंड करायची, त्यासाठी ही काढून घेतली. बघा ही 30 च्या समोरची ही साइड हाफ ऑफ हायपोटेनस, ह्याच्या अर्धी, या हायपोटेनसच्या अर्धी म्हणजेच काय QT. बघा QT इज इक्वल टू इथं लिहिलं, QT इज इक्वल टू हाफ ऑफ PQ. ही QT जी आहे QT हाफ कुणाच्या, या PQ च्या हायपोटेनसच्या अर्धी, तेच इथं लिहिलंय. आणि मग ही QT ह्याच्या जागेवर टाकली, QT उचलली इथे टाकली. सरळ आपल्याला ST काढायची म्हणून ही ST म्हणजेच QT मायनस QS. ST तशीच ठेवली, QT किती आली आपली हाफ PQ इथे टाकली, मायनस QS किती आपली दिलेली 1/3 QR ते इथे टाकलं. याला सोडवत गेलो आपण, QR म्हणजेच PQ. बघा QR आणि PQ वेगळे आहेत का, मग हे तसंच, ह्या QR म्हणजे PQ इथे सांगा फार झालं तर, सिन्स QR इज इक्वल्स टू PQ म्हणजे ह्या QR ला रिप्लेस करून PQ आलं त्या जागेवर, PQ सेम. आता ह्याच्यातला PQ कॉमन काढला, ह्याला सोडवलं तर हे आपल्याला PQ अपॉन 6 म्हणजे ST मिळालं. पहिलं काय मिळालं PT, नंतर मिळालं ST म्हणजे हा ट्रायंगल जो आहे त्याची ही आणि ही मिळाली. पायथागोरस वापरलं तर ही काढता येईल, तेच पायथागोरस वापरलं आणि सोडवलं. PS स्क्वेअर इज इक्वल टू असं आलं, दॅट इज द रिक्वायर्ड आन्सर. जमेल का बाळांनो, चला पटपट कॉपी करा बरं. थोडेसे लेंथी क्वेश्चन आहेत पण ते कळणं गरजेचं आहे तुम्हाला. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन ऑफ द चॅप्टर. ऍक्च्युली 17 आणि 18 क्वेश्चन सेम आहेत बघा, जर तुम्हाला हे कळत तर ते कळायला सोपं जाईल बघा. तर काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये बाळांनो, इथे बघा AM is the median of triangle ABC. See, there is one of the triangle like this. In this triangle, this is suppose ABC. हा ABC triangle आहे. या ABC मध्ये इथे हा मिड पॉइंट आहे बघा M. AM is the median म्हणजे ही AM बघा, ही झाली median. AM is the median. आता काय म्हटलं AB 22, AB किती आहे
22, AC किती आहे 34, BC किती आहे 24, BC. फाइंड AM, आपल्याला ही AM फाइंड करायची. AM किती? आता सर आपल्याला मीडियन दिली म्हणजे लगेच कळलं पाहिजे अपोलोनियस थेरम वापरायचं. पण सुरुवातीला आपल्याला बघा AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ BM स्क्वेअर हे माहित पाहिजे. मग BM तर नाही आपल्याकडे BC, तिची अर्धी करा BM मिळेल. मग इथे सांगूया आपण BM किंवा असं सांगा अगोदर सेगमेंट AM इज द मीडियन. सेगमेंट AM is the median. बघा बरं सेगमेंट AM काय आहे AM is the median. Therefore BM is equal to हे BM काय हाफ ऑफ BC, हाफ टाइम्स ऑफ BC. मग इथे हाफ ऑफ आता BC किती दिलंय 24. मग BC जर 24 दिलं 2 1 जा 2 1 जा 2 2 जा म्हणजेच आपल्याला BM किती मिळालं BM is equals to 12. याला काही युनिट दिलेले नाही 12 युनिट्स असं म्हणता येईल, सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही. आता BM आला आपल्याकडे हे 12 आलं. मग सर आता हा जर मीडियन आहे सर इन ट्रायंगल ABC बाय अपोलोनियस थेरम. देयरफॉर बाय अपोलोनियस थेरम काय सांगतो बरं अपोलोनियस थेरम? बाय अपोलोनियस थेरम AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल बघा ना AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर, ट्वाइस ऑफ AM स्क्वेअर प्लस बघा ट्वाइस AM स्क्वेअर ट्वाइस BM स्क्वेअर 2 टाइम्स BM स्क्वेअर. त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. मग AB स्क्वेअर किती AB किती बघा 22, मग 22 चा स्क्वेअर प्लस AC किती आहे 34, 34 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू या दोघांमधला 2 जर कॉमन घेतला आपण तर ठीक आहे असू द्या 2AM स्क्वेअर प्लस 2 इंटू आता इथे BM स्क्वेअर BM किती आहे 12 म्हणजे 12 चा स्क्वेअर. आता काय करूया आपण ह्या दोघांमधला 2 कॉमन काढूया ह्यांचे स्क्वेअर करू. 22 चा स्क्वेअर काय 484 प्लस आता नेक्स्ट जो आहे ह्या 34 चा स्क्वेअर काय तो 1156 इज इक्वल्स टू 2 इंटू AM स्क्वेअर. आता ह्या दोघांमधला मी 2 कॉमन घेतो इथे 2 जर कॉमन घेतला तिथे उरला AM स्क्वेअर आतमध्ये आणि प्लस याच्यातला 2 बाहेर आला म्हणजे काय उरला 12 चा स्क्वेअर म्हणजे 144. आता यांची ऍडिशन करूया आपण 6 + 4 10 कॅरी 1 9 + 5 14 कॅरी 1 5 + 1 6 and this one is equals to 2 into here AM square plus 144. आता बघा 2 into ह्याला जर इकडे आलं तर डिवाइड करेल म्हणजे इकडे पाठवा त्याला इकडे मल्टिप्लाय करणार ह्याला डिवाइड करेल. मग काय 1640/2 1640/2 is equals to बघा AM square plus 144 AM square plus 144. आता ह्याला डिवाइड करा बघा 2 8 जा 16 2 2 जा 4 2 0 जा 0. मग आता इथे उरले 820 इकडचा 144 इकडे पाठवा -144 and that is equals to here AM square जसाच्या तसा. therefore AM square is equals to बघा AM square is equals to ह्याच्यात ह्याला मायनस करू 10 मधनं 4 गेले 6 इथे 11 मधनं 4 गेला 7 इथे 7 मधनं 1 गेला 6 म्हणजे 676 म्हणजेच AM किती येईल मग √676 आणि त्याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर AM चं ह्याचं स्क्वेअर रूट काय येतं 26. ह्याला म्हणूया युनिट्स काहीच नसेल तर युनिट द्यायचं. आलं लक्षात बाळांनो काहीच नाही फक्त अपोलोनियस थेरम यूज केला आपण आणि त्याला सोडवलंय. जमेल सर्वांना. आता यानंतर आपण अल्जेब्राचा चॅप्टर स्टार्ट करत आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक तर झालं आता थोडेसे लेक्चर मी वाढवणार आहे. आता थोडा सिलेबस आपल्याला पटपट कव्हर करायचा. आता तुम्ही यूज टू झाले तुम्हाला कळायला लागलं आता शिकवलेलं. आता फक्त थोडा स्पीड वाढवायचा आपल्याला जेणेकरून आपल्याला रिव्हिजनला परत वेळ मिळाला पाहिजे. ओके चला पटपट कॉपी करा बाळांनो.